पुन्हा एकदा सिद्ध झालंय। अनास्था असलेलं शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारची आस्था न ठेवणारं सरकार आणि राज्यकर्ते सत्तेवर आहेत, त्यामुळे हे सगळे प्रकार घडतात। तुम्हाला जर कल्पना असेल, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या कॅबिनेट मध्ये कोणताही गाजावाजा न करता ऐनवेळी घोषणा केली, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। आज शेतकऱ्याला उद्धवजी ठाकरे साहेबांची जाणीव प्रकर्षाने होती। त्याचं कारण या लोकांनी आता जो तांडव माजवला आणि या लोकांनी जी शेतकऱ्यांची चेष्टा लावली, हे सगळं त्यामध्ये अधोरेखित होतं। काल अजित पवार पाहणीसाठी आले होते, त्यांनी एक वक्तव्य केलं की जो काम करतो त्याचीच मारता का, असं त्यांनी एक शेतकऱ्याशी बोलताना वक्तव्य केलेलं। हे वक्तव्य चुकीचं आहे। अजित पवार हे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून सगळेजण बघतात। भले त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये काय केलं असेल धरणात बिरणात, त्याच्याबद्दल लोकांनी माफ केलं, जाऊ द्या। पण आता त्यांची करायचीच गरज नाही, एवढं पाणी आहे म्हणजे काय करायची गरज नव्हती। परंतु आता ते स्वतः जर मारता का, असं जोडता का, हे आधीच शेतकऱ्यांना पावसानं मारलं, झोपटलंय अक्षरशः, त्यांची पिकं वाहून गेलीत आणि तुम्ही त्याच्या शेतकऱ्याच्या जखमीवर थोडक्यात मीठ चोळता का, हा या निमित्तानं सवाल आहे। पण अजित पवार आणि एकनाथ शिंदेपेक्षा खरे विलन तर देवेंद्र फडणवीस आहेत। दिवसभर बाबा काल शेतकऱ्याची पाहणी करत होता, पण बुटाला साधा चिखलाचा तुकडा लागला नाही। म्हणजे कशी पाहणी केली असेल तुम्ही विचार करा। आणि संध्याकाळी कुठे केली तर गोव्यात। म्हणजे ही एवढी शेतकऱ्यांबद्दल त्यांचं संवेदनशीलता आहे। कर्जमाफी बद्दल बोलताना ते अजित पवार म्हणतात की पैशाचं सोंग आणता येत नाही, सगळं काय होतं मग पैशाचं सोंग। बरोबर आहे ना, त्यांचं चूक नाही। ह्याच्या आधी जे सरकार होतं हे फडणवीस आणि शिंदे साहेबांचं, काय वारेमाप पैसा खर्च केला, कशावरही पैसा खर्च केला। म्हणजे जर एखादं गाडव 10,000 असलं तर ती बाजार मांडला त्याचा, त्या गाडवाला विक्रीची किंमत 1,00,000 रुपये ठरवली आणि ती गाडव घेतलं 1,40,000, मूळ किंमत 10,000, असा सगळा प्रकार झाला। त्यामुळे आता तिजोरीची अशी अवस्था आहे, तिजोरी मोकळी आहे, त्याचं लोखंड विकलं तरी सुद्धा शेतकऱ्याची अवस्था बेकार होईल। परंतु ह्याला सर्वस्वी जबाबदार शेतकरी थोडीच आहे। आम्ही काय चोऱ्या केल्या का तुमच्या इथं येऊन? आम्ही काय घरं फोडली का, किंवा आमच्या शेतकऱ्यांना सरकारची तिजोरी लुटली बिटली का? सरकार म्हणून पाहिलं काय तुमची जबाबदारी आहे। तुम्ही कुठेतरी ह्याच्यातून पळ काढत असाल तर निश्चितपणाने, जमत नसेल तर सत्ता सोडा, गरीब असा, कोणी नाही म्हणलं। बरं तिजोरीचं सोंग आणता येतंय का म्हणता, मग फिरा बरं, टू व्हीलरवर काय येत नाही दौऱ्याला तुम्ही? कसे कॅनवा लागतात, 20-20 गाड्या सोबत लागतात, हवा करायला लागते, बाजूला कलेक्टर SP बाजूला, एवढं सगळं काय लागतं? जर तुम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे, जर तुम्हाला तिजोरीचा ठणठणाट दिसतो, तर तुमच्या ज्या मंत्र्यांची मिजाजखोरपणा आहे ती थांबवा ना आधी, मग शेतकऱ्याला डोस द्या तुम्ही।